नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1मध्ये आज आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे रूट्स जी आहेत ती कशी मिळणार आहेत आपल्याला, त्याचं आपल्याला काय आहे नेचर हे आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये इफ फर्स्ट नियम जो आहे, इफ b² - 4ac इज इक्वल टू 0. जर ह्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल, बघा ह्या गटाची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर काय होणार आहे बघा, देन x इज इक्वल टू -b ± √0. म्हणजे इथं आपल्याला माहिती आहे b² - 4ac ची व्हॅल्यू आपण किती ठेवली आहे, 0 ठेवलेली आहे. √0 आहे, बाहेर आल्यावर पण काय होणार आहे, 0 होणार आहे. बघा x इज इक्वल टू -b + 0/2a अँड द प्लस आहे तर फक्त मायनस होणार आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू जर 0 असेल म्हणजे हे म्हणजेच काय, डिस्क्रिमिनंट लक्षात ठेवायचं आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे याला आपण सांकेतिक चिन्ह डेल्टा वापरलेला आहे. डेल्टाची किंमत जर 0 असेल तर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. आपल्याला फायनल काय लिहायचं आहे, त्यांची जी मुळं आहेत ती वास्तव आणि समान आहेत असं म्हणायचं आहे. बघा डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंटची किंमत जर 0 असेल तर त्यांची मुळं पण काय असणार आहेत, रिअल अँड इक्वल. आता सेकंड बघा, b² - 4ac हे काय असणार, 0पेक्षा जर मोठं असेल, ह्याची व्हॅल्यू जर 0पेक्षा मोठी असेल तर काय होणार आहे बघा, ह्याच्या आपल्याला दोन किमती मिळणार आहेत माहिती आहे, प्लस एकदा आणि मायनसमध्ये, एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये घेतलेला आहे. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. म्हणजेच ह्याचे व्हॅल्यू रिअल आले आहेत परंतु 0 बरोबर नाही म्हणून काय असणार आहे, अनइक्वल दिलं आहे. बघा रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. बघा त्याची जी मुळं आहेत ती रिअल असणार आहेत आणि अनइक्वल असणार आहेत. अनइक्वल म्हणजे समान नाही, असमान म्हणजेच 0 बरोबर नाही. त्यानंतर आपल्याला तिसरा पॉईंट बघायचा आहे. बघा b² - 4ac लेस दॅन 0. म्हणजे ह्याची व्हॅल्यू 0पेक्षा जर कमी असेल, मग 0पेक्षा कमी म्हणजे वजामध्ये जाणार, लक्षात ठेवा. 0पेक्षा कमी म्हणजे वजामध्ये जाणार. मग त्यामुळे काय होणार आहे बघा, देन x इज इक्वल टू बघा -b ± √b² - 4ac/2a आर नॉट रिअल नंबर्स. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल म्हणजे 0पेक्षा लहान म्हणजे संख्या कोणत्या येतात, 0 येतात. 0पेक्षा लहान म्हणजे -1 -2 -3 या जर संख्या येत असतील तर त्या व्हॅल्यू काय असणार आहेत किंवा त्यांची जी मुळं आहेत, देन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. डेल्टाची किंमत जर -1 -2 -3 किंवा जर पुढं वाढत जात असेल तर उत्तर जर वजामध्ये येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, डेल्टाची किंमत जर वजामध्ये येत असेल, 0पेक्षा लहानमध्ये येत असेल तर त्यांची मुळं ही रिअल नसणार आहेत. एवढं लक्षात ठेवायचं आहे. परत बघा, जर डेल्टाची किंमत 0 असेल तर रूट्स आहेत ती रिअल आणि इक्वल असणार आहे. डेल्टाची किंमत 0पेक्षा मोठी असेल तर रिअल अँड अनइक्वल, आणि डेल्टाची किंमत 0पेक्षा लहान असेल तर नॉट रिअल अशी त्यांची मुळं मिळणार आहेत किंवा रूट्स असणार आहेत. हे लक्षात ठेवा. पुढील आता यामध्ये सॉल्वड क्वेश्चन्स आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे आपल्याला माहिती आहे डेल्टाची किंमत आपल्याला फाइंड करायची आहे ऑफ द इक्वेशन x² + 10x - 7 इज इक्वल टू 0. आता यामध्ये डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला प्रथम काय करावं लागणार आहे ते पाहून घ्या. कंपेअर द गिवन इक्वेशन with a² + bx + c इज इक्वल टू 0. याच्याशी तुलना करायची आहे. देअरफॉर काय होणार बघा, एची व्हॅल्यू 1 असणार आहे, बीची व्हॅल्यू 10, सीची व्हॅल्यू काय असणार आहे -7. आता यामध्ये आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. b² - 4ac, बीची व्हॅल्यू 10 आहे, 10² - 4ac 4 × a, एची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू -7. बघा आता 10² किती 100, प्लस 7 × 28 128. बघा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आलेली आहे, म्हणजेच डेल्टाची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे 128. यावर आपण त्याचं रूट पण ठरवू शकतो. बघा एक्स्ट्रा जर माहिती आपल्याला हवी असेल
तर याची व्हॅल्यू काय झालेली आहे, 0पेक्षा मोठी आलेली आहे. मग आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. हे आपण एक्स्ट्रा माहितीसाठी लिहिलेलं आहे. बघा, एक्स्ट्रा माहितीसाठी लिहिलं आहे म्हणजे डेल्टाची किंमत 0पेक्षा मोठी आहे म्हणजे त्या संख्या रियल असणार आहेत आणि अनइक्वल आहे म्हणजे 0 बरोबर आहे का नाही, म्हणून अनइक्वल म्हटलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल पाहून घ्या. आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, क्वेश्चन नंबर 2 आपल्याला जो पाहायचा आहे, डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स. रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे त्यामध्ये त्यांची जी नेचर आपल्याला ठरवायचं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशनचं नेचर कसं ठरवायचं आहे. प्रथम इक्वेशन ए आणि बी आपल्याला सोडवायचे आहेत. इक्वेशन एमध्ये बघा, टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. बघा काय लिहायचं आहे, कंपेअर द इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्याशी याची तुलना करायची आहे. एच्या ठिकाणी तर काय आहे, 2 आहे, a इज इक्वल टू 2. बीच्या ठिकाणी तर काय आहे, -5 आहे, b इज इक्वल टू -5 आणि c इज इक्वल टू काय आहे, 7 आहे. त्यामध्ये आपल्याला b स्क्वेअर -4ac याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बीचा स्क्वेअर म्हणजे -5 स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू 2, सीची व्हॅल्यू किती आहे बघा, 7 आहे. बघा, स्क्वेअर ऑफ -5 25, 7 चौक 28, 28 दोन्ही 56, -56 आलेलं आहे. 4 दुने 8, 8 7 56. आणि त्यामध्ये आपली बघा व्हॅल्यू किती आलेली आहे, 56मधून आपल्याला 25 घालवायचं आहे. 56 मायनस 25 बघून घ्यायचं. 6मधून 5 गेले, 1 उरले, 5मधून 2 गेले 3, 31 आन्सर आलेलं आहे. बघा किती आलेलं आहे, 31. पण उत्तर मायनसमध्ये येणार आहे, -31. बघा, बी स्क्वेअर -4ac -31 आलेलं आहे. म्हणजेच याची व्हॅल्यू काय झालेली आहे बघा, बी स्क्वेअर -4ac मायनसमध्ये गेलेलं आहे. याची व्हॅल्यू काय, 0पेक्षा लहान झालेली आहे. -31 0पेक्षा लहान आहे म्हणजे ते 0 मोठं झालेलं आहे. याचा अर्थ रूट्स कसे झाले बघा, आपले रूट्स कसे झाले, रूट्स ऑफ इक्वेशन आर नॉट रियल. रूट्स ऑफ इक्वेशन आर नॉट रियल, कारण मायनसमध्ये उत्तर आल्यावर रूट्स काय असणार आहेत, रिअलमध्ये नसणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर आपल्याला बी सोडवायचं आहे. इक्वेशन नंबर बी पण ह्याप्रमाणे सोडवायचं आहे. बघा, इक्वेशन नंबर आपल्याला बी सोडवायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इज इक्वल टू 0. कंपेअर एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इज इक्वल टू 0 विथ बघा कशाची तुलना करायची, कंपेअर द एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इज इक्वल टू 0 विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्यामध्ये बघा एची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2, c इज इक्वल टू -9. यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, बी स्क्वेअर -4ac व्हॅल्यू काढायची आहे. बीची व्हॅल्यू 2 आहे, 2चा स्क्वेअर -4 इंटू a 1, c किती आहे -9, 2चा स्क्वेअर 4 प्लस प्लस मायनस 36. बघा टोटल किती आलेलं आपलं ॲन्सर 40 आलेलं आहे आपलं. बघा यामध्ये 40 म्हणजेच काय, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय झालेली आहे बघा, ग्रेटर दॅन 0. जर यामध्ये ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला माहीत आहे काय येणार आहे, रूट्स ऑफ द, देअरफॉर इथं काय घ्या, बी स्क्वेअर -4ac ग्रेटर दॅन 0. देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल.
रियल अँड अनइक्वल. बघून यामध्ये रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर रियल अँड. क्वेश्चन नंबर सी पण आपल्याला सेम तसा सोडवायचा आहे. बघा यामध्ये सेम याची तुलना वरच्या प्रमाणेच करायचं आहे. याची तुलना आपल्याला माहिती आहे कशाची करायची ते वाक्य आपण सुरुवातीला लिहायचं आहे. यामध्ये आपण काय करणार आहोत, ए इज इक्वल टू √3, बी इज इक्वल टू √3 अँड सी इज इक्वल टू √3. बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, देअरफॉर b² मायनस 4ac. बीची व्हॅल्यू आपल्याला किती आहे बघा, 2√3, त्याचा स्क्वेअर आहे मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू √3 अँड सीची व्हॅल्यू ऑल्सो 3 आहे. 2चा स्क्वेअर 4, √3 यांचं काय होणार आहे बघा, रूटला रूट जाते फक्त 3 आन्सर आलेला आहे. √3 मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे, √3 इंटू √3चा स्क्वेअर आणि स्क्वेअर असल्यावर काय होणार आहे, ह्याला जाणार आहे 3 उरणार आहे. 4 इंटू 3 हे पण बघा 3 झालेलं आहे, म्हणजे 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे यामध्ये डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू आलेली आहे ती 0 आलेली आहे. म्हणजेच b² मायनस 4ac इज इक्वल टू 0. याचा अर्थ रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड इक्वल. रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड इक्वल. म्हणजे हे जे रूट्स आहेत ते कसे आहेत, रियल आणि कसे आहेत, इक्वल आहेत. रूट्स ऑफ द इक्वेशन आर रियल अँड इक्वल हे पाहून घ्यायचे. 3 टेक्स्टबुक क्वेश्चन आहे, सॉल्वड क्वेश्चन आहेत, ते समजून घ्या व्यवस्थित. रियल अँड इक्वल कसं आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, टू ऑब्टेन अ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स. बघा, टू ऑब्टेन अ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स x इज इक्वल टू अल्फा और x इज इक्वल टू बीटा. जर अशा जर किमती दिल्या असतील तर आपलं पुढं काय होणार आहे बघा, x मायनस अल्फा इज इक्वल टू 0 और x मायनस बीटा इज इक्वल टू 0. आता x मायनस अल्फा, x मायनस बीटा यांचा गुणाकार करायचा आपल्याला. x मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा इज इक्वल टू 0. बघा काय येणार आहे, एक्सनं काय करायचं आहे, पूर्ण ह्या एक्सनं काय करायचं, दुसऱ्या ब्रॅकेटला पूर्णपणे गुणायचं. x मायनस बीटा मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा इज इक्वल टू 0. यामध्ये बघा x इंटू x² x इंटू बीटा x इंटू बीटा मायनस अल्फा इंटू x काय होणार आहे बघा, x अल्फा मायनस मायनस प्लस अल्फा इंटू बीटा. यामध्ये बघा प्रथम काय केलं आपण, x मायनस अल्फा x मायनस बीटा इज इक्वल टू 0. एक्सनं काय करायचं आहे, या ब्रॅकेटला पूर्ण गुणायचं आहे. x इंटू x² मायनस x इंटू बीटा मायनस अल्फा इंटू x अल्फा घेतलेला आहे, मायनस मायनस काय झालेलं आहे, प्लस झालेला आहे, अल्फा इंटू बीटा. त्यामध्ये बघा कॉमन एक तर आपल्याला काढायचं आहे x². इथं पण x आहे, इथं पण x आहे, x आपण कॉमन काढलेला आहे. त्यामध्ये आपण प्रथम हा गट इकडं घेऊया आणि तिकडं घेऊया. म्हणजे पहिला आपण इथं अल्फा पहिला घेऊया आणि नंतर इकडचा बीटा इकडे घेऊया. बघा काय झालेलं आहे, फक्त हा गट इकडे उचलून घ्यायचा आहे. पहिल्यांदा मी अल्फा घेणार, म्हणजे आतमध्ये काय नाही सांगा, x ऑलरेडी बाहेर काढलं, म्हणजे एका ठिकाणी अल्फा राहणार आणि एका ठिकाणी बीटा. मी पहिला अल्फा घेतला नंतर बीटा, आणि मायनसचं काय होतं आहे, प्लस होणार, कारण बाहेर मायनस आहे. म्हणजे काय राहिलं बघा आतमध्ये, अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला सूत्र काय मिळालं बघा, x² बघा यामध्ये x² सम ऑफ रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स. आता हे रूट्स आहेत लक्षात ठेवायचं, इज इक्वल टू 0 आपल्याला असं सूत्र मिळणार आहे. x² मायनस सम ऑफ रूट्सची बेरीज आहे
इंटू अल्फा आहे एक्स आहे प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. आता यामध्ये यानुसार आपल्याला पुढचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत ते बघून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण टॉप 10 क्वाड्रेटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे सूत्र कसं आहे त्याला एक्स स्क्वेअर सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. एक्झाम्पल नंबर फर्स्ट आपल्याला सोडवायचं आहे. राईट द क्वाड्रेटिक इक्वेशन इफ ॲडिशन ऑफ रूट्स इज 10. म्हणजे त्यांची बेरीज आपल्याला किती दिलेली आहे 10 दिलेली आहे. अँड प्रोडक्ट म्हणजे आपल्याला काय गुणाकार किती दिलेला आहे 9 दिलेला आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आपण लिहून घ्यायचा आहे पहिल्यांदा एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. आता यामध्ये एक्स स्क्वेअर सम ऑफ रूट्स आपल्याला किती दिलेलं आहे बघा. ॲडिशन ऑफ रूट्स म्हणजे सम ऑफ रूट्स 10 दिलेलं आहे. 10 इथे ठेवायचं आहे. हे एक्स इथे घ्यायचं आहे प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे दोघांचा गुणाकार आपल्याला किती दिलेला आहे 9 दिलेला आहे इज इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9 इज इक्वल टू 0. क्वेश्चन नंबर सेकंड आपल्याला तयार करायचं आहे. यामध्ये बघा व्हॉट विल बी द क्वाड्रेटिक इक्वेशन इफ अल्फा इज इक्वल टू 2 अँड बीटा इज इक्वल टू 5. आता यामध्ये आपल्याला यांची पहिला बेरीज करून घ्यायची आणि नंतर गुणाकार करून घ्यायचा आहे. बघा अल्फा प्लस बीटा किती आन्सर आले बघा. अल्फा प्लस बीटा 2 प्लस 5 इज इक्वल टू 7 अँड अल्फा इंटू बीटा किती येणार बघा 2 इंटू 5 इज इक्वल टू 10. यामध्ये अल्फा प्लस बीटा 7 अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 10. आता यामध्ये वरील प्रमाणे आपल्याला सूत्र लिहून घ्यायचं आहे. परत एकदा बघा एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर सम ऑफ रूट्स बघा बेरीज किती त्यांची अल्फा प्लस बीटा इथं आपण इथं घेऊया अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस आहे तसं प्रोडक्ट ऑफ रूट्स अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याप्रमाणे आपण घेतलेलं आहे. आता त्यांच्या किमती आपल्याला ठेवायच्या आहेत. एक्स स्क्वेअर अल्फा प्लस बीटा किती आलेलं आहे बघा 7 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे 10 इज इक्वल टू 0. अशा रीतीने आपले 2 इक्वेशन तयार झालेले आहेत. त्यानंतर पुढचा भाग आता बघायचा आहे.